विद्यार्थी मित्रांनो, कोविड-19च्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष 2020-21साठी कमी करण्यात आलेला पाठ्यक्रम आज आपण बघूयात। इयत्ता 10वी विषय भूगोल या विषयातील कोणकोणता भाग वगळण्यात आलेला आहे हे आज आपण जाणून घेऊयात। सुरुवातीलाच आपण पाठ्यपुस्तक घेऊन बसा, जेणेकरून आपल्याला जो भाग वगळण्यात आलेला आहे तो भाग पाठ्यपुस्तकामध्ये रेखांकित करता येईल। पहिलं प्रकरण आहे क्षेत्रभेट। या क्षेत्रभेट प्रकरणामध्ये कुठला भाग वगळण्यात आलेला आहे हे आपण जाणून घेऊयात। तर स्वयं अध्ययनासाठी ठेवण्यात आलेला जो भाग आहे, हा स्वयं अध्ययनासाठी ठेवण्यात आलेला भाग, हा भाग तुम्हाला स्वतः अध्ययन करायचा आहे। जसा वेळ मिळेल तसं तुम्हाला तो स्वतः अध्ययन करायचा आहे। त्यातील जे प्रश्न आहेत त्यावर आधारित, स्वयं अध्ययनावर आधारित जे प्रश्न आहेत ते अंतर्गत मूल्यमापनासाठी विचारले जाऊ शकतात। अशा प्रकारे कुठला भाग वगळण्यात आलेला आहे तो आपण आज जाणून घेऊया। प्रकरण पहिले, क्षेत्रभेट। पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 2 त्यातील क्षेत्रभेटी दरम्यान सातत्याने कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्याल हा भाग वगळण्यात आलेला आहे। पुढे कडधान्याचे पीक व कमी पर्जन्य यांचा सहसंबंध जोडा। नंतर पृष्ठ क्रमांक 3 बहुउद्देशीय धरण प्रकल्प याविषयी माहिती मिळवा। पर्जन्यातील फरक वनस्पतीवरून समजतो हे विधान योग्य वाटते का? पर्जन्यातील फरक आणखी कशावरून लक्षात येतो हा भाग वगळण्यात आलेला आहे। नंतर पृष्ठ क्रमांक 7 समुद्र किनारी गेल्यावर कोणती काळजी घ्यायची असते? भरती ओहोटीच्या वेळा समजून घेण्याची सोपी पद्धत कोणती? अशा प्रकारे हा भाग वगळण्यात आलेला आहे। त्यानंतर पृष्ठ क्रमांक 8 क्षेत्रपेटीच्या अनुषंगाने तुम्ही कोणत्या गोष्टींची छायाचित्रे काढाल? क्षेत्रभेटी दरम्यान विविध प्रकारची माहिती, क्षेत्रभेटीचा अहवाल कोणत्या मुद्द्यांच्या आधारे तयार कराल इत्यादी भाग वगळण्यात आलेला आहे। हा भाग तुम्ही रेखांकित करून घ्या। प्रकरण पहिले। नंतर प्रकरण दुसरे, स्थान आणि विस्तार। विद्यार्थी मित्रांनो, आपण दुसऱ्या प्रकरणातील कोणता भाग वगळण्यात आलेला आहे तो बघूयात। प्रकरण दुसरे, स्थान विस्तार। पृष्ठ क्रमांक 10 आकृती 2.1 च्या साहाय्याने पुढील प्रश्नांची उत्तरे द्या। हा प्रश्न जो आहे तो पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे। आकृतीवर आधारित जो प्रश्न आहे तो वगळण्यात आलेला आहे। पुढे पृष्ठ क्रमांक 11 10 आणि 11 आकृती क्रमांक 2.1 चे निरीक्षण करा आणि भारताच्या शेजारचे देश व सीमेवरील जलाशयांची नावे तक्त्याच्या आधारे वहीत लिहा। तो तक्ता पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे। नंतर पृष्ठ क्रमांक 11 वरीलच आकृती क्रमांक 2.2 च्या साहाय्याने या देशाच्या मुख्य भूमीच्या विस्ताराचे अंशमूल्य शोधा व गाळलेल्या जागेत शब्द भरा। हा भाग पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे। तसंच जो खाली तक्ता दिलेला आहे, दिशा, उत्तर दिशा, पश्चिम दिशा, दक्षिण पूर्व दिशा आणि शेजारचे देश म्हणजेच ब्राझील देशाच्या शेजारचे देश हा भाग पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे। नंतर पृष्ठ क्रमांक 12 आकृती क्रमांक 2.3 मध्ये पुढील घटक दाखवा। यात सर्व खंड महासागरांना नावे द्या। ब्राझील व भारत हे देश वेगवेगळ्या रंगाने रंगवा व नावे द्या। नकाशावर विषुववृत्त दाखवा व त्याचे अंशात्मक मूल्य लिहा। दिशादर्शक दाखवा। अशा प्रकारे हा भाग पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे। पृष्ठ क्रमांक 13 पहा बरे जमते का? हा जो तक्ता आहे निळा बॉक्स त्यातील पूर्ण भाग वगळण्यात आलेला आहे। नंतर पुढे पृष्ठ क्रमांक 16 यामधील
सांगा पाहू. तर यावर आधारित जे प्रश्न उत्तर आहेत, आकृती क्रमांक 3.1च्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. इथपासून अरवली पर्वत कोणत्या दिशेला पसरलेला आहे ह्या प्रश्नापासून तर पृष्ठ क्रमांक 17वरील त्यातलाच पुढचा भाग शेवटचा प्रश्न आहे, त्यात पश्चिम घाटाला जलविभाजक का म्हणतात इथपर्यंतचा भाग वगळण्यात आलेला आहे. पुढे पृष्ठ क्रमांक 19 करून पहा. त्यामध्ये आकृती क्रमांक 3.4 व 3.5 मध्ये अनुक्रमे ब्राझील व भारत देशातील नद्या दाखवलेल्या आहेत. 2 ट्रेसिंग पेपर घेऊन त्यावर दोन्ही देशातील गंगा व ॲमेझॉन नद्यांची खोरी दाखवणारे नकाशे तयार करा. नद्यांच्या खोऱ्यांची नावे लिहा. यावर आधारित प्रश्न उत्तरं जी आहेत ती प्रश्न उत्तरं पूर्णपणे वगळण्यात आलेली आहे. त्यातील प्रश्न पाणलोट क्षेत्राचे आकारमान नकाशाप्रमाणे विचारत घ्या ह्या प्रश्नापासून तर इतर मुद्दे इथपर्यंतचा भाग पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचं प्रकरण हवामान, पान नंबर 27, कॉलम नंबर 1 सांगा पाहू. यामध्ये आलेख जो दिलेला आहे वार्षिक सरासरी तापमान व पर्जन्यमानाचा आलेख, ब्राझील देशातील प्रमुख शहरे त्यांच्या वार्षिक सरासरी तापमान व पर्जन्यमानाचा आलेख दिलेला आहे. त्यावर आधारित जे प्रश्न उत्तर आहेत खाली सांगा पाहू आकृती क्रमांक 4.4 मधील आलेखांचा अभ्यास करा व पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. त्यातील जे प्रश्न उत्तरं आहेत तर शेवटचा प्रश्न आहे, रिओ दी जेनेरिओ मध्ये सर्वसाधारणपणे कोणत्या प्रकारचे हवामान असेल हा पूर्णपणे भाग वगळण्यात आलेला आहे. तसंच पुढचा त्याच पान नंबर 27 वरील पहा बरे जमते का यातील जो तक्ता दिलेला आहे ब्राझीलमधील हवामानाच्या विभिन्न घटकांचा अभ्यास करून सोबतचा तक्ता पूर्ण करा हा तक्ता पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे. पुढचं पान नंबर 28 त्यामध्ये भारतातील काही प्रमुख शहरांचे तापमान आणि पर्जन्यमानाचा आलेख दिलेला आहे आणि त्यावर आधारित जे प्रश्न उत्तरं आहेत आकृती क्रमांक 4.5 मधील आलेखांचा अभ्यास करा व पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. तर ती सगळी प्रश्न उत्तरे वगळण्यात आलेली आहे. स्वयं अध्ययनासाठी ते प्रश्न उत्तरं तुम्हाला करून घ्यायची आहेत. त्यानंतर पुढे पान नंबर 29 जरा डोके चालवा हा जो प्रश्न आहे चौकोनमधील पिवळ्या रंगाचा जो चौकोन आहे त्यामधील जो प्रश्न आहेत ते प्रश्न पूर्णपणे वगळण्यात आलेले आहेत. पुढे पान नंबर 31 पहा बरे जमते का त्यामध्ये जो तुलनात्मक टिप्पणी तयार करा इथपर्यंतचा भाग आहे तो पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे. पहा बरे जमते का यातील भारत आणि ब्राझील यांचे स्थान विस्तार यांचा विचार करता हवामानाचे तापमान पर्जन्यमान घटकांमध्ये होणारा दिशानिहाय फरक शोधा व तुलनात्मक फरक करा हा तक्ता पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे. पुढचं प्रकरण 5 नैसर्गिक वनस्पती व प्राणी त्यातील पान नंबर 35 यावर करून पहा. त्यामध्ये भारतातील वन्यजीव जीवन याविषयीचे प्रश्न विचारलेले आहेत. आकृती क्रमांक 5.5 वर आधारित नकाशा भरण्यावर जे प्रश्न आहेत त्यामध्ये बंगालचा वाघ, माळढोक, ऑलिव्ह रिडले कासव हे जे आपल्याला नकाशामध्ये दर्शवायचे आहेत तो भाग पूर्णपणे वगळलेला आहे. ते प्रश्न पूर्णपणे वगळण्यात आलेले आहेत. पुढचा पान नंबर 36 वर पहा बरे जमते का निळ्या रंगाच्या चौकोनामध्ये जो भाग दिलेला आहे तोही वगळण्यात आलेला आहे. स्वयं अध्ययनासाठी विद्यार्थी मित्रांनो तो तुम्हाला देण्यात आलेला आहे. जरा डोके चालवा त्यामध्ये रोका खालसारखी शेती भारतामध्ये कोणत्या भागात आढळते त्यांची नावे काय हा भाग वगळण्यात आलेला आहे. पुढचं प्रकरण लोकसंख्या त्यामध्ये पान नंबर 39 जरा डोके चालवा त्यातील प्रश्न आहे अ आणि आ या प्रत्येकी 1 चौरस किलोमीटरमधील लोकसंख्येची घनता किती आहे ते सांगा हा भाग वगळण्यात आलेला आहे. पुढे पान नंबर 40 पहा बरे जमते का एखाद्या देशात लिंग गुणोत्तर कमी असल्यास त्याचे कारणे आणि पुढे त्यावरच आधारित प्रश्न आहे भारतात पुरुषांची संख्या स्त्रियांपेक्षा जास्त आहे अशीच परिस्थिती भारतातील सर्व राज्यांमध्ये आहे का ते शोधा हा प्रश्न वगळण्यात आलेला आहे. पुढे पान नंबर 41 करून पहा वरील दोन्ही आलेखांचा उपयोग करून विविध वयोगटातील स्त्री व पुरुषांच्या लोकसंख्येत फरक आहे का ते शोधा आणि पुढचा प्रश्न कोणत्या वयोगटात हा फरक प्रामुख्याने आढळतो हा भाग वगळण्यात आलेला आहे. पुढे पान नंबर 43 जरा डोके चालवा यामध्ये आयुर्मानातील वाढ व लोकसंख्येची वाढ यांचा सहसंबंध असतो का व तो कसा हा भाग वगळण्यात आलेला आहे.
पुढे पान नंबर 44. पान नंबर 44 वरील करून पहा. यापूर्वीच्या संभाषणाप्रमाणे आकृती 6.7 मधील आलेखांसाठी संभाषण तयार करा व लिहा. पुढे जरा डोके चालवा. लोकसंख्येच्या रचनेत अवलंबित गटातील लोकांची संख्या वाढली तर त्यांचा परिणाम अर्थव्यवस्थेवर कसा होईल. पुढचा प्रश्न पहा बरे जमते का. दोन्ही देशांच्या लोकसंख्येच्या घनतादर्शक नकाशांची सूची अभ्यासा. त्यामध्ये कोणता फरक आढळतो ते पहा. कोणता निष्कर्ष काढता येईल. हा भाग वगळण्यात आलेला आहे. पुढील प्रकरण आहे मानवी वस्ती. प्रकरण क्रमांक 7 मानवी वस्ती. पान नंबर 46. त्यामध्ये जरा विचार करा. आकृती क्रमांक 7.1 अ आणि आ या उपग्रहीय प्रतिमांमधील वस्त्या नागरी आहेत की ग्रामीण आहेत ते सांगा. हा प्रश्न वगळण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढेच थोडे आठवूया यावर आधारित जी चौकट आहे सोयीसुविधा ग्रामीण आणि नागरी हा जो तक्ता आहे हा तक्ता पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे. पुढे पान नंबर 47. पान नंबर 47 मधील करून पहा. आकृती क्रमांक 7.2 अ व आ मध्ये ब्राझीलमधील वस्त्या दर्शवल्या आहेत. त्यापैकी एक ॲमेझॉन नदीच्या सखल प्रदेशात असून दुसरी किनाऱ्यावरील प्रदेशात आहे. त्या वस्त्यांच्या आकृतिबंधाचे नीट निरीक्षण करा. आकृतिबंधाचा आकार ओळखा व त्यांचे दाट किंवा विरळ वितरण यावर भाष्य करा. हा भाग वगळण्यात आलेला आहे. पुढे पान नंबर 50. पान नंबर 50 वरील जरा डोके चालवा. ब्राझीलमधील नागरीकरणावर परिणाम करणारे घटक कोणते. हा भाग वगळण्यात आलेला आहे. पुढे पान नंबर 52. यामध्ये प्रकरण आहे 8वे अर्थव्यवस्था आणि व्यवसाय. यावर सुरुवातीलाच पहा बरे जमते का यामध्ये एक आलेख दिलेला आहे आणि आलेखावर आधारित प्रश्न उत्तरे आहे. हा पूर्णपणे भाग वगळण्यात आलेला आहे. पुढे करून पहा. दोन्ही देशातील विविध क्षेत्रातील मालकीबाबतचा तक्ता खाली दिला आहे. ब्राझीलप्रमाणे भारतासंदर्भात माहिती भरा व तक्ता पूर्ण करा. त्या तक्त्यावर तो तक्ता जो आहे तो तक्ता अभ्यासासाठी वगळण्यात आलेला आहे. पुढचा भाग आहे थोडे आठवूया. पान नंबर 52 वरीलच खालील तक्त्यातील काही व्यवसाय दिले आहेत त्यांचे वर्गीकरण करा. योग्य रकान्यात बरोबर अशी खूण करा. हा भाग पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे. पुढचा भाग आहे पान नंबर 53 वरचा. जरा विचार करा. कोणत्या प्रकारचे व्यवसाय अर्थव्यवस्थेचा विकास वेगाने करू शकतात. त्याच पान नंबर 53 वरील नकाशाशी मैत्री यावर प्रश्न उत्तर आहे आणि एक तक्ता आहे खाली पिवळ्या रंगामध्ये पीक प्रकार पीक आणि उत्पादनाचे क्षेत्र. हा भाग पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे. पुढचा पान नंबर 55 कॉलम क्रमांक 1 थोडे आठवूया. त्यामध्ये ब्राझीलच्या किनाऱ्यावरील उष्ण व थंड सागरी प्रवाहांची नावे सांगा. हा प्रश्न वगळण्यात आलेला आहे. त्याच पान नंबरवरील पहा बरे जमते का यामध्ये खालील छायाचित्र शेती व्यवसायाशी निगडित आहेत. हे शेतीचे प्रकार भारत आणि ब्राझील यापैकी कोणत्या देशात प्रचलित आहेत ते सांगा. हा भाग ज्या चित्रांवरचं निरीक्षण करून लिहायचा आहे तो भाग वगळण्यात आलेला आहे. पुढचं पान नंबर 56. त्यामध्ये कॉलम क्रमांक 1 करून पहा. भारतातील ज्वारी गहू तांदूळ कापूस ऊस चहा सफरचंद या पिकांचे वितरण भारताच्या आराखड्यात चिन्हांच्या साहाय्याने दाखवा. नकाशाला नावे द्या. हा भाग वगळण्यात आलेला आहे. पुढे पान नंबर 58. पान नंबर 58 वरील जरा डोके चालवा. यामधील राजस्थानला समुद्रकिनारा नसूनही तेथे मिठाचे उत्पादन कसे काय होत असेल. हा भाग पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे. पुढील प्रकरण आहे 9 पर्यटन वाहतूक व संदेशवहन. यातील पान नंबर 61 मध्ये वरील करून पहा. यामध्ये एक आलेख दिलेला आहे. त्याच्या आधी आतापर्यंत ब्राझीलमधील तुम्ही बरीच माहिती मिळवलेल्या माहितीच्या आधारे तुम्ही ब्राझीलमधील ज्या स्थळांना भेट देऊ इच्छिता त्यांची यादी तयार करा. या पर्यटन स्थळांचे वर्गीकरण कोणत्या पर्यटन प्रकारात करता येईल याबद्दल मित्रांशी चर्चा करा व वर्गीकरण करून दाखवा. यावर आधारित एक आकृती दिलेली आहे. या पान नंबर 61 वर आकृती क्रमांक 9.1 च्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये पहिला प्रश्न 1995 साली कोणत्या देशांमध्ये आर्थिक पर्यटन करण्यात आले इथपासून तर शेवटचा प्रश्न 2010 पर्यंत नंतर भारतातील परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर वाढण्यामागचे कारण काय असावे. हा भाग पूर्णपणे वगळण्यात आलेला आहे. पुढेच पान नंबर 61 वरीलच सांगा पाहू. त्यामध्ये आकृती क्रमांक 9.2 च्या आधारे प्रश्नाची उत्तरे लिहा. इथपासून वरील आलेखांचा प्रकार कोणता
या प्रश्नापासून तर शेवटचा प्रश्न, एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या जास्त असलेला देश कोणता? इथपर्यंत पूर्ण भाग वगळण्यात आलेला आहे. पुढील पान नंबर 63 वर, यामध्ये पान नंबर 63 मध्ये नकाशाशी मैत्री हा भाग, नकाशाशी मैत्री आणि त्यावर आधारित प्रश्न उत्तरे जी आहेत ती प्रश्न उत्तरे ब्राझीलमधील वाहतूक आणि 9.9 मधील ब्राझीलच्या वाहतूक मार्गाच्या नकाशाचा अभ्यास करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. ती प्रश्न पूर्णपणे वगळण्यात आलेले आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 प्रश्न आहेत ते पूर्णपणे वगळण्यात आलेली आहेत. 6 प्रश्न अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेली आहेत. पुढचा त्याच पान नंबर 63 वरील जरा विचार करा. एखाद्या प्रदेशात वाहतूक सेवांचा होणारा विकास लक्षात घेता ब्राझीलमधील वाहतूक सेवेच्या विकासावर कोणत्या घटकांचा प्रभाव पडला आहे? प्राकृतिक रचना व जलप्रणाली यांचा विचार करता ब्राझीलमध्ये कोणत्या वाहतूक साधनांचा उपयोग प्रामुख्याने केला जात असेल? हा भाग वगळण्यात आलेला आहे. पुढे पान नंबर 65. पान नंबर 65 मध्ये पहा बरे जमते का, यामध्ये दिग्बोई येथून सकाळी 7 वाजता अरुणने आईला फोन केला. जैसलमेरमध्ये त्याच्या आईने तेथील स्थानिक वेळेनुसार तो किती वाजता घेतला असेल? हा भाग वगळण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे पान नंबर 65 ब्राझीलमधील संदेशवहन करून पहा. तुम्हाला माहीत आहेच की ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार जास्त आहे. आकृती क्रमांक 9.12 मध्ये ब्राझीलच्या पुढे पान नंबर 66 वर अतिपूर्वेकडील व पश्चिमेकडील स्थाने दिली आहेत. या दोन बिंदूंमधील वेळेतील फरकांची गणना मिनिटांमध्ये करा. इथपर्यंतचा भाग वगळण्यात आलेला आहे. पुढे पान नंबर 67, त्यामध्ये जरा विचार करा. यामध्ये दिल्ली येथे दुपारचे 12 वाजले आहेत. ब्राझिलिया येथे किती वाजले असतील? हा भाग वगळण्यात आलेला आहे.